नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वाक्याचे भाग पाहणार आहोत. वाक्याचे भाग या घटकामध्ये आपल्याला वाक्याचे दोन भाग झालेले दिसतात. कोणताही अर्थपूर्ण वाक्य असेल, अर्थपूर्ण वाक्याचे दोन भाग होतात. एक असतं उद्देश आणि दुसरं असतं विधेय. आता उद्देश आणि विधेय हे प्रत्येक अर्थपूर्ण वाक्यामध्ये असतात. हे दोन भाग तुम्हाला 100% दिसतात. तर त्याशिवाय वाक्यच अर्थपूर्ण तयार होईल. आता उद्देश ओळखायची एक पद्धत आहे, विधेय ओळखायची पण पद्धत आहे. आता उद्देश विधेय ओळखताना काय करायचं की कोण असेल त्या वाक्यामधला कोण आहे आणि काय, या दोन्हीचं उत्तर जे मिळेल ते वाक्याच्या भागामध्ये जातं. म्हणजे कसं, आता कोण हे उद्देश ओळखायसाठी आपल्याला कोणचा उपयोग करावा लागतो. म्हणजे क्रियापद बघायचं, क्रियापदाला प्रश्न विचारायचा. कोण कोण करते, कोण खाते, कोण पळतो, कोण झोपतो, त्याचं उत्तर जे मिळणार आहे ते उद्देश असतं. आणि विधेय म्हणजे काय, काय खातो, काय बसतो, असं काय काय न विचारलं की ते विधेयमध्ये जातं. कोण सापडला की विधेय सोडवायला सोपं होतं. आता आणखी एक लक्षात ठेवायचं, उद्देश सुरुवातीला पण असतं, मध्ये पण येऊ शकतं आणि शेवटी पण असू शकतं उद्देश. त्यामुळे असं समजायचं नाही की काही जणांचा ग्रह करतो की उद्देश सुरुवातीलाच असेल, शेवटी वगैरे येणार नाही, असं नाही होत. उद्देश कुठं पण येऊ शकतं, सुरुवातीला पण येऊ शकतं, जास्त करून सुरुवातीला दिसतील, पण नंतर काही उदाहरणं असे पण फसवी येतात की मध्ये पण असतं, शेवटाला पण उद्देश असू शकतो. आता कोणताही अर्थपूर्ण वाक्य असेल त्या वाक्यामध्ये तुम्हाला वाक्याचे दोन भाग झालेले दिसतील. पहिला भाग असेल उद्देश आणि दुसरा असेल विधेय. आता एक वाक्य घेऊ आपण, तुमच्या लक्षात येईल की तो कसं ओळखता येईल बघा. आता रामनने शोध लावला. रामनने शोध लावला. रामनने शोध लावला. आता आपलं काय ठरलंय, क्रियापदाला विचारायचा प्रश्न म्हणजे कोण आणि काय. कोण हे उद्देशासाठी असेल आणि विधेयासाठी काय, कसे, या पद्धतीने. मग आता काय विचारायचं, कोणी लावला, कोण किंवा कोणी, कोणी असं चालतं. कोणी लावला, रामनने लावला. काय लावला, शोध लावला. आता इथं वाक्याचे तुम्हाला दोन भाग झालेले दिसते. हा कोणतं जे उत्तर होतं ते उद्देश असेल आणि हे शिल्लक जे शब्द राहिले ते सगळे विधेय भागातले असते. म्हणजे हा उद्देश भाग आला आणि हा विधेय भाग आला. लक्षात येते, क्रियापदाला आपण प्रश्न विचारायचा. आता आणखी एक बघूया, किंवा समजले का बघा. आता आणखी एक बघू असंच. जयश्रीने चित्र काढले. कोणी काढले, जयश्री. काय काढले, चित्र. आता हे उद्देश असेल आणि इथं विधेय असेल. लक्षात येते, सोपं झालं नाही आता किती. आता तुम्ही पण करून बघायचं. उद्देश विधेय लक्षात ठेवायचं. आता वाक्याचे आता एक उदाहरण घेऊया. मला रत्नागिरीचा हापूस आंबा. आता थोडं किचकट घेतलंय, जरा वेगळे घेतले. आता यामधलं उद्देशाने विधेय शोधायचं आहे आपल्याला. आता कसं शोधायचं बघा. क्रियापद कोण आहे, आवडतं. आवडतं विचारायचं. कोण आवडतो, कोण आवडतो, त्याचं जे उत्तर मिळेल ते उद्देश असेल. कोण आवडतो,
रत्नागिरीचा हापूस आंबा. आणि हे जे शिल्लक राहते ना, हे दोन आणि हे दोन, हे विधेयमध्ये जाईल गोल केलेलं, आणि हे जे रेष मारलेले तो उद्देश असेल. म्हणजे उद्देश मिळाला आणि हे दोन गोल केलेले जे दोन आहेत ते विधेय असते. उद्देश आणि विधेय. रत्नागिरीचा हापूस आंबा एवढं उद्देश भागात जाईल, नुसता आंबा येणार नाही. रत्नागिरीचा हापूस आंबा इथपर्यंत उद्देश मध्ये जाईल. उद्देश मध्ये किती शब्द आले मग? 1, 2, 3. 3 शब्द उद्देश भागात आले, आणि विधेय भागामध्ये 1 आणि 2च शब्द आहे. लक्षात राहील का? म्हणजे असं काय नाही उद्देश भागात एकच शब्द येतो असं नाही, शब्द 2, 3, 4, 5 किती शब्द असतो. आता आणखी एक बघू. राजश्रीने छान कविता केली. आता तुम्ही उद्देश विधेय शोधायचं आहे. उद्देश कोणता आणि विधेय कोणते ते बघा. आता कोणी केली किंवा कोणी केली राजश्री. काय केली? छान कविता केली. म्हणजे इथं हे विधेय झालं, विधेय, आणि हे उद्देश या पद्धतीने. आता तुम्हाला अनेक प्रश्न याला जोडून काय विचारतात की विधेय भागात एकूण किती शब्द आले? विधेय भागात किती आहेत? 1, 2, 3. उद्देश भागात किती शब्द आहे? उद्देश भागात एकच शब्द आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न ज्यावेळेस विचारतात तो काय पद्धतीने विचारलाय बघायचं. आता आणखी एक वाक्य बघू, तुम्ही सोडवायचं. माझे वडील वडील नुसता शब्द लिहिताना दुसरी वेलांटी येते, वडिलांना लिहिताना ला पहिली वेलांटी. माझे वडील हुशार आहेत. आता यातलं उद्देश आणि विधेय शोधायचं. बघा बघू, तुम्ही मेसेज केला तरी चालते. उद्देश विधेयाचे उत्तराचा मेसेज करा चालेल. उद्देश काय येतं अगोदर बघा. उद्देश सापडलं की विधेय सोपं होतं. चला, स्वाती पाटोळेनं केलंय बघा उत्तर. ज्याला येते त्याने मेसेज केला तरी चालेल, मग लक्षात येते लगेच उद्देश कोणता आणि विधेय कोणतं. बघूया. कोण आहेत? माझे वडील. काय आहेत? हुशार आहेत. म्हणजे माझे वडील हे उद्देश होईल आणि विधेय असेल हुशार आहेत. बरोबर. निहारिकाने पण सोडवले, स्वाती पाटोळेने सोडवले. आता आणखी एक बघू आपण असंच. आमचा कुत्रा मोती बागेत खेळतो. आमचा कुत्रा मोती बागेत खेळतो. त्यातलं उद्देश आणि विधेय ओळखायचं. कोण खेळतो आणि कोठे जे शिल्लक राहील, कोण सोडून जे शिल्लक राहतं ते सगळं विधेयकडे घ्यायचं. कोण खेळतो? आमचा कुत्रा मोती. नुसता मोती नाही बरं का, आमचा कुत्रा मोती म्हणजे काय येणार इथपर्यंत. आमचा कुत्रा मोती हे सगळं काय येणार? उद्देश असेल आणि इकडं विधेय तयार होईल. बागेत खेळतो. तुम्हाला प्रश्न विचारतात उद्देश भागापेक्षा विधेय भागामध्ये शब्द कितीने कमी अथवा जास्त आहेत? उद्देश भागापेक्षा विधेयमध्ये कमी शब्द आहेत, 1 न कमी. आता आणखी एक वाक्य घेऊया. गणेश सुंदर चित्र काढतो.
गणेश सुंदर चित्र काढतो. आता यामधले उद्देश घ्यायचे. एकदम सोपा आहे, तुम्हाला सहज येईल. गणेश सुंदर चित्र काढतो. हा, आता कोण काढतोय? गणेश. काय करतो? सुंदर चित्र काढतो. म्हणजे हे उद्देश असेल आणि हे राहिलेलं सगळं विधेय असेल. उद्देश आणि विधेय. विधेय भागात किती शब्द आले? 3 आले. उद्देश भागात किती आहेत? 1 शब्द आला. आता आणखी बोलू. छान पाऊस आज पडला सांगलीला. छान पाऊस आज पडला सांगलीला. आता क्रियापद शोधायला लागले आणि मग उद्देशकडे जायला लागले. क्रियापद कोण आहे? पडला. काय पडला? काय पडला? पाऊस. पाऊस येईल. उद्देश आणि आज छान, सांगलीला आज छान पडलं. हे सगळं राहिलेलं आहे की नाही? हे सगळं पाऊस सोडून जे राहतं ते सगळं विधेय भागामध्ये. हे उद्देश असेल. पाऊस. आता इथं जर मुसळधार पाऊस, तर मुसळधार पाऊस दोन्ही शब्द आले उद्देश भागात. आता आणखी एक वाक्य बघू. माझी आई सुगरण आहे. माझी आई सुगरण आहे. ह्यातलं उद्देश उद्देश होता. कोण आहे? माझी आई. काय आहे? सुगरण आहे. म्हणजे उद्देश आणि विधेय. उद्देश मध्ये 2 शब्द आले, विधेय मध्ये 2 शब्द आले. अजून एक बघू. आता हा परीक्षेला विचारलेला प्रश्न. अनेक संस्कृत शब्द अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजून वापरतो. मराठी समजूनच वापरतो. अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो. आता ह्याच्यामधलं उद्देश उद्देश शोधू. कोण वापरतो? अनेक संस्कृत शब्द. काय? आपण मराठी समजून वापरतो. हे विधेय मध्ये जाईल. आणि चौकट केलेलं आहे ते उद्देश असेल. आणि शिल्लक राहिलेलं सगळं विधेय भाग असेल. सोपं आहे ना? आता बघा किती सोपं झालं. आता आणखी एक बघूया. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. भारताची राजधानी आहे. हे आपले उद्देश होते. पुढचं कोण आहे? दिल्ली.
काय आहे? ही भारताची राजधानी आहे. दिल्ली हे उद्देश असेल. विधेय भागामध्ये ही भारताची राजधानी एवढे शब्द येतील. 4 शब्द विधेय असतील आणि दिल्ली हा शब्द उद्देश असेल. दिल्ली फक्त उद्देश असेल, बाकी सगळे विधेय असतील. पुढचा प्रश्न, सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. सेनापती बापट यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. यातलं उद्देश होता. तर कोण येणार? उद्देश कोणी राबवले? सेनापती बापट. काय राबवले? यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. म्हणजे सेनापती बापट हे उद्देश असेल, यांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले हे विधेय असेल. विधेय भागात किती शब्द आले? 1 2 3 4 5 शब्द विधेय आहेत आणि उद्देश मध्ये सेनापती बापट 2 शब्द आहेत. सोपं आहे ना? बघा, अर्णव आलं का? अर्णवला येते. आणखी एक बघूया. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले. त्यामध्ये कोणी उपोषण केले? साने गुरुजी. हे उद्देश असते. एवढा एक शब्द उद्देश असेल, बाकी सगळं विधेय भागात असेल. लक्षात येत आहे? आता पुढचं अस्वलाच्या, आता हा उद्देश विधेयाला बऱ्यापैकी आपल्या पुस्तकातले बरेच वाक्य येतात, त्याचा पण विचार करायचा. अस्वलाच्या पायाचा ठसा, माणसाच्या पायाच्या ठशासारखा असतो. त्यातलं उद्देश विधेय वाकायचं. उद्देश विधेय बघा त्यात पण बघा, सगळ्यांनी प्रयत्न करा. बघूया काय येते. कोण असतो अस्वलाच्या पायाचा ठसा? माणसाच्या पायाच्या ठशासारखा असतो. आता इथं अस्वलाच्या पायाचा ठसा एवढं सगळं उद्देश येईल, हे उद्देश असेल. आणि शिल्लक राहिलेले सगळे शब्द विधेयामध्ये जातील, सगळे विधेय असेल. शिल्लक राहिलेले सगळे शब्द विधेयामध्ये असतील.
नुसता अस्वलाचा नाही, अस्वलाच्या पायाचा ठसा, तिन्ही शब्द नाही तर नुसता पायाचा ठसा पण शब्द घेऊन नाही चालला. तर अस्वलाच्या पायाचा ठसा एवढं सगळं घ्यायला. आणखी एक बोलूया. आणखी एक वाक्य काय आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. आता यातलं उद्देश आदर आहे कोणाबद्दल? कर्मवीर भाऊराव पाटील एवढे ते उद्देश असेल. राहिलेलं यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे विधेय असेल. राहिलेलं सगळं विधेय आहे. इथे लक्षात. आता आणखी एक बघूया. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वी मध्ये जाणार. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वी मध्ये जाणार. यातला उद्देश काय? त्यातले उद्देश होते. कोण जाणार? तुम्ही जाणार. तुम्ही हे उद्देश आहे. तुम्ही आणि जे शिल्लक राहिलेलं सगळं विधेय येणार. पुढच्या वर्षी 5वीतून 6वी मध्ये जाणार हे सगळं विधेय असेल. एकच शब्द तेवढा उद्देश भागातला, बाकी सगळे विधेय भागामधले शब्द. आता आणखी बोलूया. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. आता ह्याच्यामध्ये काय येणार? कोण सावध करतात? मुंग्या. एखादे संकट आल्यावर लगेच एकमेकांना सावध करतात एवढं सगळं विधेय येईल. आणि गोल केलेलं आहे ते वर्तुळ ज्याला केलं आपण ते मुंग्या हा शब्द तेवढा उद्देश असेल. बाकी सगळे विधेय भागातलं असेल. ओके. आता एक शेवटचं घेऊ आणि आज आपण इथं थांबू. शेवटचं उदाहरण. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. ह्यातलं उद्देश उद्या बघूया. कोण शिकतात? सुधीर आणि सुमन. एवढं येईल बघा. सुधीर आणि सुमन उद्देश आणि एकाच शाळेत शिकतात विधेय. उद्देश आणि विधेय सोपं आहे. कोण अगोदर शोधा म्हणजे राहिलेलं सगळं विधेयमध्ये जात. त्यामुळे कोण शोधायचा प्रयत्न करायचा. अगोदर उद्देश शोधा म्हणजे विधेय आपोआप सापडतं. डायरेक्ट विधेय शोधायच्या
ह्याला लागला तर मग चुकण्याची शक्यता आहे. अगोदर उद्देश शोधा, म्हणजे राहिलेलं सगळं विधेय भागातलं असतं. तर आजच्या दिवसामध्ये, आजच्या ह्या भागामध्ये आपण उद्देश विधेय जे वाक्याचे 2 भाग आहेत, की ज्याच्यामुळे वाक्याला एक अर्थ प्राप्त होतो. अर्थपूर्ण वाक्याला दोन्ही भाग असतात, उद्देश आणि विधेय. तर हे दोन्ही वाक्याच्या भागामुळे त्या वाक्याला अर्थ मिळालेला असतो. तर आजच्या भागामध्ये आपण उद्देश विधेय पाहिलं. तुम्ही जॉईन होऊन याचा परत अभ्यास अनेकदा करू शकताय. व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या. अजून तुमच्या मित्रांना सांगा. आपण 4थी आणि 5वी असे वेगवेगळे परत YouTubeचे आपले घटक समान जे घटक आहेत ते 4थी 7वीला समान ठेवतो. परत आपण 4थीचे वेगळं आणि 5वीचे वेगळे या पद्धतीने आपले घटक राहतील. चला आता आपण नवीन घटकासह पुढच्या भागामध्ये भेटूया. आता आपण इथेच थांबू. चला.